नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नाही का पुरणपोळी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी. ही डाळ आहे हरभऱ्याची, बघू शकता. ही माझी घरगुती डाळ आहे. आता हे त्यामध्ये तुम्हाला वाटेल हे किती घेतली, ती ही अर्धा किलोचा अंदाज आहे आपला. तुम्हाला जेवढी टाकायची तुमच्यानुसार टाकू शकतात तुम्ही ही डाळ. तर आता आपण ही डाळ मी निवडून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही स्वच्छ निवडून घेतली. आता हिला धुवून टाकायची काही गरज नाही, दुकानातली नाही ना डाळ. दुकानातून आणली जर असेल तर तुम्ही त्याला ही धुवून टाका. आणि आता कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तसं तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकतात. आणि 4 ते 5 शिट्ट्या करायच्यात आपल्याला त्याच्या कुकरच्या. तर चला आता आपण ही शिजून घ्या. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. चला आता आपण ही शिजून घेऊया डाळ. आता तुम्ही बघू शकता ही डाळ आपली आता मस्त अशी ही शिजून झालेली आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना मी आता मग अशी ही डाळ मी शिजायला घालते म्हणून. 4 ते 5 शिट्ट्या आपल्या ह्या करून झालेल्या आहेत. हीच डाळ ही मस्त शिजलेली आहे. अशी शिजून घ्यायची छान अशी. आता चला याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालत आहे. ही डाळ आता आपल्याला गाळून घ्यायची थोडंसं पाणी घालून. आता आपल्याला ह्याची हे पाणी गाळून घेतलं आहे, त्याची आमटी बनवायची. त्याच्यामुळे मी आता एक पातेलं घेत आहे आणि ही चाळणी ही पुरण गाळायची आहे. त्याच्यामध्ये ही डाळ अशी गाळून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता किती छान डाळ शिजून झालेली आहे. तुम्हाला वाटत असेल की पुरणपोळी खूप अवघड जाते करायला, काही नाही तसं. तुम्ही करून बघा, नक्की सोपी आहे करायला. आता ज्या मुलीला नवीन आहे त्यांना काही येत नाही, त्याच्यामुळे त्यांना करून पाहिल्यावरती त्यांना पण येईल. आता ही डाळ आपली छान गाळून घ्यायची अशीच ही पूर्ण. चला ही मस्त डाळ आता ही गाळून झालेली आहे. आता पाणी पण पडत नाही आपलं. तर ही चांगली अशी मस्त शिजून घेतलेली आहे. मध्ये अशी छान मस्त शिजून घ्यायची, तेव्हा छान पुरणपोळी बनवता येते, फुटत नाही काही नाही. त्याच्यामुळे आता मी कढई घेते, तुम्हाला साहित्य त्याच्यामध्ये टाकायला सांगते. आता कढई घेतली तर कढईमध्ये मी आता ही डाळ ओतत आहे अशी. तर हे पाणी जे आहे ते आपल्याला आमटी बनवण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी एवढी डाळ मी काढून घेत आहे त्याच्यामध्ये. तर चला हे सगळं आपलं काही काम नाही. आता ही साईडला ठेवून देते मी. तर आपण नाही का आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता. तर याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. तुम्ही साखर पण टाकू शकता. तुम्ही साखर किंवा गूळ पण वापरू शकता, कारण मी तर गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करणार आहे. तर मी हे पाव किलोला थोडंसं कमी घेतलेलं आहे गूळ. तर पुरणपोळी म्हटल्याच्या नंतर असं गोडच पाहिजे, त्याच्यामुळे ही होती गोड. कारण तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं गोड हवे असेल तेवढं टाकू शकता तुम्ही. पण पुरणपोळी म्हटल्याच्या नंतर गोडच पाहिजे. आणि मी एक हे छोटासा ग्लास आहे ते मी साखर इथं घेतलेली आहे. मला हे दोन्ही मिक्स टाकायचं आहे. तुम्ही एकही कोणतंही टाकलं तरी चालतं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही जायफळ, विलायची आणि बडीशेप हे भाजून घेऊन आणि सूट जे आहे हे मिक्स सगळं एकत्र वाटण करून ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्याने म्हणजे खमंग अशी पोळी लागते आपली आणि वास पण छान येतो. तर हे मिश्रण सगळं एकत्र करून आता आपल्याला हे थोडंसं गॅसवर शिजून घ्यायचं आहे. चला तर आता आपण हे गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि हे गूळ असा पूर्ण विरघळूस तर हे चांगलं ह्याचं घट्ट होईपर्यंत हे असंच आपल्याला चांगलं मस्त शिजून घ्यायचं. कारण आता हे गुळाचं आणि साखरेचं पाणी होतं, पाणी सगळं पूर्ण आटेपर्यंत मस्त शिजून जातं, म्हणजे हे छान चवीला लागतं. त्याच्यानुसार राहती पण आपली ही पुरणपोळी हे असं तुम्ही शिजून घेतल्याच्या नंतर. कारण शिजून घेतल्यावर हे चांगलंच आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत हा पोळी 2-3 दिवस राहू शकते. आणि जर नाही शिजून घेतलं तर ते असं चवीला टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे हे शिजूनच घ्यायचं तुम्ही ना. चला हे मिश्रण आपलं पुरणाचं आहे, जे मिश्रण हे असं घट्ट झालेलं आहे. आता तुम्हाला म्हणलं हे घट्ट होईपर्यंत हे पाणी सगळं आटुसतं असं आपल्याला घट्ट करायचं आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. आता हे गरम गरम आपल्याला चाळणीतून काढायचं आहे. आता मी ही चाळणी जी मगाशी गाळलेली तीच चाळणी माझी पुरण गाळायची. तर याच्यापेक्षा मोठी साईज पण असते आणि छोटी पण आहे. तर माझ्याकडे छोटीच आहे, त्याच्यासाठी हे बसणार असं एवढं पातेलं साईजचं घेतलेलं आहे मी. तर याच्यामध्ये आता पुरण गाळून घेते मी. तर असं मस्त आता ह्याच्यामधून पुरण असं गरम गरम जे आहे हे काढून घ्यायचं. गार झाल्यावरती आपल्याला थंड झालं ना तर हे निघत नाही पटपटा. तर तुम्ही वाटी किंवा चमचा, हे आता चमच्यानंच मी करत आहे, तुम्ही बघू शकता. नुसतं असं प्रेस करायचं ह्याला, हे असं नुसतं
असं चांगलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे नसतं आपल्याला हे, तर खाली गाळल्या जातं पुरण हे. बघू शकतात असं मस्त आपलं हे पुरण जे आहे हे असं तयार झालेलं आहे. सगळं पुरण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. हे आता पुरण असं मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे असं चाळणीमधून गाळून घ्या तर हे मस्त असं सुटसुटीत होतं. त्याच्यामुळं पुरणपोळी जी आहे ती अशी छान होती. तर आता आपण पुरणपोळी बनवूया. तर हे पीठ मी मगाशीच थोडं 5-10 मिनटं आधी मळून घेतलेलं होतं. तर आपण पुरणपोळी बनवण्यासाठी तसा थोडासा गोळ घ्यायचा याचा कणकेचा. तुम्हाला पुरण असं फुल भरायचं असलं तर ते पण भरून पहिल्या स्टार्टला तुम्ही नवीन असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं घालून थोडीशी करू शकता तुम्ही पोळी, कारण फुटू नये म्हणून. तुम्हाला जर सवय लागली तर तुम्ही गच्च पुरण भरून अशी मस्त पोळी अशी लुसलुशीत होऊ ते मऊ तुम्ही बघू शकता. असं करायचं आहे आता. तर आपला तवा हे गरम होत ठेवला आहे गरम व्हायला. वाटीसारखा आकाराचं पुरण घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण पुरण घालणार आहोत. हे असं तुम्ही मस्त असं पुरण भरून घ्यायचं आणि मऊ आणि लुसलुशीत अशी पोळी होती. आणि मेन म्हणजे तुम्ही जी पुरणपोळी करतात ही पीठ आणि डाळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे, की डाळ जर थोडी कच्ची जर राहिली तर ती मध्येच असे कण राहतात त्याचे म्हणून ती फुटती, डाळ शिजल्या जात नाही. त्याच्यामुळे मस्त तुम्ही अशी डाळ छान शिजवून घ्यायची आणि पीठ असं चांगलं असलं तरच पुरणाची पोळी मस्त तयार होते. कारण पीठ हे जाडसर असतं कधी कधी, त्याच्यामुळे पण असं व्यवस्थित येऊ शकत नाही पुरणाची पोळी. हे आता मस्त मी भरून घेतलं ते बघू शकता. ही हलक्या हलक्या हाताने थोडी अशी करायची. कडेने आधी तुम्ही ही लाटून घ्या, म्हणजे कडा अशा नाही का जाडसर होत नाहीत, पातळ होतात कडा आणि मध्ये मस्त अशी लुसलुशीत होती. अशीच पोळी सर्व लाटून घेऊया आता आपण. तुम्ही बघू शकता कशी गोलगरीत येईल पोळी आपली ही. तवा हे गरम झालेलं आहे, त्याच्यावर आता आपण असं तेल थोडंसं खाली चिटकू नये म्हणून टाकूया आता. आणि त्याच्यानंतर आपण ही पोळीवरती भाजून घेऊया. ते बघू शकता. आणि जे पीठ जे तुम्हाला वाटतं हे आहे ते कपड्याला तुम्ही काढू शकता, किंवा जास्त चिटकलेलं असलं तर तुम्ही काढून घेऊ शकत नाही. तर माझं एवढं जास्त काही चिटकलं नाही त्याच्यामुळे राहू द्या, मी तेलामध्ये ते जातं हे होऊ. आणि नंतर थोडंसं कडेनं असं थोडंसं तेल थोडं टाकून घेऊया आपण. हे खालून भाजेपर्यंत लगेच उलटायची नाही, थोडी खालून भाजू द्यायची मग उलटायची. तुम्ही बघू शकता खालून आपली पुरणपोळी भाजून आलेली आहे. आता आपण उलटून घेऊया. ही अशी मस्त भाजून गेली. तर बघू शकता कशी मस्त ही पुरणाची पोळी आपली फुगलेली आहे. आता याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता ही मी भाजलेली अशी मस्त आपली ही पुरणाची पोळी अशी फुगलेली आहे. तर अशा सगळ्या पोळ्या अशाच बनवून घेतात आणि ही चांगली भाजायची अशी आपली पलटून घेऊन अशी एक साईड भाजायची असेल तर असं भाजून घ्यायची मस्त. तर आपली ही पुरणपोळी जी आहे ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि मस्त आणि लुसलुशीत ही पाहू शकत बघा. ही अशी पुरणपोळी ही मस्त अशा लुसलुशीत झालेल्या आहेत तयार. तर तुम्ही ही कधी पण करू शकतात, कधी खाऊ शकता. ती कारण असं पण नाही की कधी सणाला करावं म्हणून, कधी करून खाऊ शकतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जास्त मैत्रिणीमध्ये शेअर करा. धन्यवाद.